कारे पर्वता ऐसा चपळांग आदत्त देखिले डोळा ग्रासले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पापती रूप विद्यादी नासते तुटते चिंता आनंदे भीमदर्शने रामदासी अग्रगण्यु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशती दर्शने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती भगवान की जय। गुरु महाराजांना प्रश्न केलाय। प्रश्न अतिशय सुंदर आहे, थोडा कठीण आहे, गूढ आहे आणि अत्यंत सोपा आहे। गूढ आहे, कठीण आहे आणि अत्यंत सोपा आहे, जो आपल्याला नेहमी भ्रमात टाकतो असा प्रश्न आहे। महाराज, भारतात अनेक अध्यात्म ग्रंथ आहे, अनेक सिद्धांत आणि संप्रदाय आहे, त्यामध्ये खूप भेद आहे, विरोधी आहे। त्यामुळे भारतीय अध्यात्मविद्येचे नेमके स्वरूप सामान्य माणसाला कळत नाही। संप्रदायामध्ये असलेल्या विरोधामुळे गोंधळ होऊन जातो। किती सोपं आहे, गोंधळ होऊन जातो, हे झालं सोपं। कठीण कसं आहे की अनेक भेद आहे, अनेक सिद्धांत आहे, हे झालं कठीण। आणि भारतामध्ये अध्यात्म ग्रंथ आहे, हे झालं तत्व। मग आता एक ग्रंथ समजायला, आता लोकांना काय वाटतं की वेद तर देवाच्या आधीचे आहे, मग हे वेद निघाले कुठून, असे जे संभ्रम निर्माण होत जातात माणसाला। काय आहे, वेद संस्कृती जी आहे ती अग्निपूजक आहे आणि देव म्हणजे अग्नी, इंद्र, वरुण, कुबेर यांना देव म्हणतात आणि परमात्मा त्याच्या पलीकडे आहे। परमात्म्याच्या श्वासातून वेद निघाले ते अपौरुष आहे, हे लोकांना समजतच नाही, ते लक्षात नाही येत त्यांना। म्हणून हितम शास्त्री शास्त्रम, हित कशामध्ये आहे, शास्त्रामध्ये। दर्शनशास्त्र कोणतेही घेतलं तरी हिताचा उपदेश करणारं आहे। शास्त्र काय सांगतं, कायदा काय सांगतो, वाहन जोरात चालवू नका, चालवलं तर काय होईल, प्राण जाईल। म्हणजे कायदा कशाचा आहे, हिताकरता आहे। शास्त्रसुद्धा आपलं हित इच्छितं, पण शास्त्र पाळल्यानं काय होतं की आपल्या इंद्रियांना मनाप्रमाणे वागता येत नाही, म्हणून शास्त्र आणि कायदा नकोसा होतो। शास्त्र आणि कायदा नकोसा होतो, म्हणून सर्व शास्त्राचं मूळ काय आहे तर कोणालाही विरोध नाही, सर्व शास्त्र समन्वय घालण्याचा प्रयत्न करतं। सगळे शास्त्र जे आहे काय करतं, समन्वय घालतं। म्हणून शास्त्राला धरून समन्वय घातला गेला पाहिजे। आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, संन्याशांच्या मुलाला काही अधिकार नाही असं शास्त्रात लिहिलं आहे, पण याचा अर्थ त्या मुलांना मानवी जीवनच जगू द्यायचं नाही असा त्याचा अर्थ नाही। मग त्यावेळेला मानवी जीवनाच्या विरुद्ध झालं,
म्हणून त्या ठिकाणी शास्त्राला विरोध झाला. कोणतंही शास्त्र मानवाच्या हिताकरता आहे, मानवाचा नाश करण्याकरता नाही आहे. म्हणून शास्त्र काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. शास्त्र हे नेहमी समन्वय घालतं. आता तुम्ही अधिकाराच्या बळावर त्या शास्त्राचा वेगळा विपर्यास करायला लागले तर ते चुकीचं आहे. मला चांगलं आठवतं, मी नाव घेऊन सांगत नाही कारण लोकांना वाईट वाटतं. आपल्याकडे एक मुख्यमंत्री होते आणि जळगावला इतके कार्यक्रम झाले तर पारोळ्याला त्यांना लग्नाला जायचं होतं. त्यांनी घड्याळाकडे म्हणले, का रे म्हणे केव्हाचं लग्नाचा टाईम काय? म्हणे 7:05 उन्हाळ्याचे दिवस होते. आता वाजले 5:30. आपल्याला जायला वेळ लागेल. आधी फोन करा, लग्न वेळेवर लावा, जेवण सुरू करा, मी येतोय, माझ्याकरता लग्न उशिरा लावायचं नाही. असा मुख्यमंत्री फोन केला, तिकडे लग्न लागलं आणि ते कारने रवाना झाले. तिथे गेल्याबरोबर लोकांची क्षमा मागितली, मला वेळेवर येता आलं नाही, पण लग्न तुम्हाला मी वेळेवर लावलेलं आलो. मी लग्नाला ज्या वेळेला सांगितलं किंवा लावा त्याच वेळेला मी मनाने इथे होतो. काय केलं? नाही तर सांगितलं तर मी येतोय, थांबा. मुख्यमंत्री होते पण नाही, समन्वय गाठला. लग्न वेळेवरच लागलं पाहिजे. मुख्यमंत्र्याचं काय काम आहे तिथे? नाही तर नाही बोललं असतं तरी ते थांबले असते, कारण त्यांना तिकीट मिळवायचं होतं तेव्हा बोलून. असं आहे ते. म्हणजेच समन्वय. अधिकार मिळाल्यावर मनुष्य समन्वय जर घालत नसेल तर त्याचा अधिकार खोटा आहे. अधिकारी मोठ्या माणसाने काय केलं पाहिजे? समन्वय गाठला पाहिजे. आणि जिथे समन्वय गाठला जातो तिथे शांती राहते. जिथे समन्वय गाठला जात नाही तिथे अशांती होते. शास्त्र हे शांती करताय का अशांती करताय? शास्त्र हे शांती करताय. कायदा कशा करताय? शांती. मग त्याचा समन्वय घातला पाहिजे. आता बघा तुम्ही, एखाद्या स्त्रीवर सुद्धा, स्त्री समजा विदाऊट सापडली, काही सापडली तर तिच्याशी बोलताना समन्वयाने बोलावं लागेल. माणसाची माणसाने बोलतात. मग एखाद दिवशी काय करते, तिला आदवा तत्व बोललं की ती बाई माणसाला मारून बसते, पोलिसाला मारून बसते. फक्त आदवा तत्वाचा समन्वय झाला नाही म्हणून हात उचलला गेला. असं म्हणून शास्त्र सांगायचं, शास्त्र सांगू नये असं नाही. आणि शास्त्र आचरण्याचा प्रयत्न करायचा, पण लादायचं असं आहे. म्हणून शास्त्राचा मूळ विरोध नाही आहे, फक्त तशा दृष्टीने बाळगून विचार केला पाहिजे. जसं दूरच्या खेडेगावातली माणसं सुद्धा काशीला जायला निघतात. पूर्वी, आता आपल्याकडे साधन आहे, पूर्वी बैलगाडीने, रेल्वेने, मोटारीने सगळे वापरावे लागतात. कोणाकोणाला साधनं बदलावी लागतात, पण सगळेच काशीला पोहोचतात की नाही? वेळ लागतो. तसं शास्त्र जे आहे किती आचरलं जाईल याच्यावर अवलंबून आहे. शास्त्रसुद्धा तुम्हाला देवाजवळ पोहोचत. जसं बैलगाड्याला उशीर लागेल, रेल्वे लवकर जाईल, मोटार त्याच्याप्रमाणे जाईल, विमान त्याच्यापेक्षा लवकर जाईल, पण सगळ्यांना कुठे पोहोचायचं आहे? काशीला. तसं सगळे संप्रदाय कोणाकडे जाणार आहे? कशा पद्धतीने जाणार आहे? तर आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. म्हणून तिथे वाद करायची गरज नाही. वाद कोण करतो? अज्ञानी मनुष्य करतो, अहंकारी मनुष्य करतो. अहंकारी म्हणजेच अज्ञान आहे. पण ज्याला काही समजत नाही ना, तो म्हणतो भोळा भाव सिद्धीत जाओ. तो तसं काही करत नाही. ती स्वरूप स्थिती ही लक्षात आली पाहिजे. आता बरेच लोक
जिथून कंपनीतून गाडी निघते तिथूनही पूजा करून निघते हल्ली. म्हणजे कंपनी पूजा करून देते. मग ती बाई म्हणते आपल्या घरी पूजा झाली बाई, घरी पूजा होते. आणि मग तो ना दादाकडूनही पूजा करून घ्या. म्हणजे एकाच गाडीची किती वेळा पूजा होत्या. ते आता काय करतात ते कंपनीवालाही स्वस्तिक काढून देतो, घरची बाई पण स्वस्तिक काढते. आता मग मी आणखीन तिसरी स्वस्तिक काढू का? तर मी काय करतो, एक ओम काढून देतो आणि एक त्रिशूळ काढून देतो. ती बाई ते माणसाला म्हणते पहा त्यांनी त्रिशूळ काढला का नाही. त्रिशूळ देवीचा असतो, आपण देवीचं विसरून गेलो. आता मला डोकं चालवावं लागतं ते आता चारी चाकावर मी पाणी टाकतो, आपण टाकलं का? ती बाई लगेच त्या माणसाला म्हणते टाकलं का? मग इथे काय यायचं तर त्याचं कारण हे आहे, कारण वाहनाची चक्रपूजा आहे, रथाची सुद्धा चाकाची पूजा करावी लागते. चाक काय आहे? घातपाताचं ठिकाण आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, त्यांना कळालं की बा साप आपल्या गाडी घालून गेला, भ्रम झाला आहे, गेला का नाही पुन्हा नाही, कारण तो दिसला नाही मेलेला. जर मेला असता तर तो तिथे दिसला असता. त्याला लागला असेल तर पुढे जाऊन मरेल एखाद्या वेळा. मग मनात भय आलं तर म्हटलं शंकराची आराधना करा, दिवा लावा आणि पुन्हा विसरून द्या. कारण ते जर तुम्ही नाही विसरले तर तीच गोष्ट मग आपल्या लक्षात राहते, तीच गोष्ट आपल्या लक्षामध्ये राहते. तर आपण एकदा प्रायश्चित्त घेतलं ना की ती गोष्ट विसरून द्यायची, त्या गोष्टीचं परत चिंतन नाही करायचं. जर तुम्ही विसरलं नाही तर मग शंकरावर विश्वास आहे का तुमचा? नाही. केलं ना कृत्य तेच. पश्चात्तापेन शुद्धता. शास्त्र काय म्हणतं? पश्चात्तापाने शुद्धता करायची. बरं आता या विज्ञान युगात मनुष्य जास्त सावध राहू शकत नाही अशी गोष्ट झालेली आहे. मांजर पळते इकडून, अमुक पळतं, मनुष्य काही करू शकत नाही. तर रेल्वेचा इंजिनवाला माणूस कापला गेला तरी तो रडत नाही, कारण त्याच्या हातात काही नसतं. मग अशी माणसं काय करतात माहिती आहे का? घरी पण पत्नीला सांगत नाही की माझ्या हातून माणूस मेला, त्याच्या हातून मरतच नाही, तो माणूस मुद्दाहून तिथे जातोय. लक्षात आलं का? मरणारा गाय चालली जाईल, बकरी चालली जाईल, माणूस स्वतःहून जातो ना तिथे. म्हणून मनुष्यवधाचं शास्त्र त्याला दोष सांगणार नाही. पण तरी अशी माणसं, रेल्वे ड्रायव्हर अशी आहेत की ते जाऊन कुठेतरी तीर्थावर कबूल करून टाकतात देवाला. कारण माणूस आहे शेवटी. शेवटी माणूस काय आहे? माणूस आहे. तो क्रोधामध्ये स्वतःच्या बायकोला जळून टाकेल. पण असं जर घडलं तर मात्र त्याच्या मनामध्ये थोडी किंतु संशय येतो, कारण मुळामध्ये तो माणूस आहे. क्रोध आल्यावर माणुसकी राहत नाही, अहंकार आल्यावर माणुसकी राहत नाही, काम आल्यावर माणुसकी राहत नाही, लोभ आल्यावर माणुसकी राहत. म्हणजे कोण विसरवतो माणुसकी? तर काम, क्रोध आणि लोभ. म्हणून भगवद्गीता काय म्हणते? नरकाचे द्वार आहेत. काम, क्रोध, लोभ, एषा काम, क्रोध. हा काय आहे? तर नरक आहे. मग हे काम, क्रोध मर्यादित करण्याकरता शास्त्र आहे. म्हणून विश्वात्म्याचे विविध रूपाचं ज्ञान भिन्न भिन्न रूपानं करून देणारी शास्त्र आहे. ईश्वराचं विविध रूपाने ज्ञान. आता उदाहरण, जे कला आहे त्याचं दैवत सांगितलं विश्वकर्मा. पण विश्वकर्माचं रूप कोणाचं आहे? तर विश्वकर्मा मनुतृष्टा. विश्वकर्मा म्हणजे विष्णू. कार्याकारण भावाने ते विश्वकर्मा बनले. म्हणून ती स्वरूप स्थिती सांगितली. जसं सरकारचे अनेक प्रकारचे खाते असतात, प्रत्येक खात्याला वेगळा मंत्री असतो. मंत्री तन्मयतेने आपापल्या खात्याचं काम पाहत असतात. तथापि सर्व खाती मिळून एकच राज्य असतं. राज्य एकाचं असल्यामुळे खात्याचे मंत्री आत्यंतिक विरोध संभवत नाही.
समजा एखाद्या खात्यामध्ये काही फ्रॉड झाला तर मंत्री म्हणत नाही की फ्रॉड झाला म्हणून, कारण फ्रॉड आला की तो त्याच्यात तो पण, कारण राज्य कोणाचं आहे त्यांचं. तसं आहे, ही सगळी शास्त्र आहेत. मग सगळी शास्त्र कोणाची आहे तर धर्माची आहे. म्हणून कोणत्याही शास्त्रामध्ये थोडासा कमीपणा असं जर असेल, वर्तमान स्थितीत चाललेल्या गोष्टीचं वर्णन आहे, तर तुम्ही त्याचा विपर्यास करायचा. कारण सगळी शास्त्र कुठेच नेत आहे देवाकडे. काही अवखत पाहून शास्त्र लावावं लागतं, काही ऐपत पाहून आणि काही अधिकार पाहून. माणसाला, तरुण माणसाला गुडघ्याच्या वरती वस्त्र नसणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण आता तुमची जर बरमुडात पॅन्ट आहे तर कसं काय कायदा लावणार? असं बसता येत नाही सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला. पण आता सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे अधिकारी सुद्धा त्याच्यावर येतात. आता कोणी म्हणेल का तुम्ही, म्हणजे तो कायदा आहे, पण आता बोलता येत नाही, कारण सगळेच तसं वागायला लागले. सगळे चांगले वागत असतील आणि एक जर वागला असं आहे. आता सगळ्या संप्रदायांमध्ये काय झालंय, वास्तविकता राहिलीच नाही आहे. काय राहिली नाही? वास्तविकता राहिली नाही. धर्माची कामं असो या प्रचाराची कामं असो, त्याच्यामध्ये काहीतरी तत्व पाहिजे. तत्व जर नसलं, अहो गुलाल उधळायचं आहे पण पोतभर दुसऱ्या दिवशी पूर्ण एक साबण लागेल अंगाला एवढ्या, बस. पण आपण किती उधळतो की ज्याच्याने भानगडी होऊन जातात. तसं आहे, तुम्ही शास्त्र लावा, लावण्याबद्दल प्रश्न नाही, पण समन्वय गाठा. म्हणून ते म्हणतात, एकच राज्य सृष्टी बाळगून प्रत्येक मंत्री प्रत्येक खात्याचं काम पाहतो आणि राज्य चालवतो. तशी माणसं दुःख दूर करण्याकरता ईश्वराकडे येत असतात. सगळ्या संप्रदायाची लोक आपलं दुःख दूर व्हावं याकरता ईश्वराकडे येत असतात. आता माझ्याकडे साहेब आले होते ना, ते एक 8 दिवसापूर्वी आले. त्यांना कोणीतरी काहीतरी सांगितलं होतं मुलाच्या लग्नाच्या वगैरे अडचणी होत्या. त्यांना म्हटलं तुमच्या मुलाचं लग्न 8 दिवसात ठरणार आहे, अनुकूल काळ आहे. ते आता संध्याकाळी म्हणे दादा ठरलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नात्यातच ठरलं. फक्त आता म्हणे रुपया नारळाची तारीख द्या. त्यांना पुण्याच्या एका बहिणीने त्यांच्या गुरुजीला विचारलं होतं, 35,000 रुपये शांतीचा खर्च सांगितला होता. शांती कशाची आहे माझ्याकडे आल्यावर सांगेल म्हणे, काही सांगितलेलं. पण लग्न शांती झाल्याशिवाय ठरणार नाही. आता ते मला म्हणे, त्यांना ज्योतिष तुमचं लग्न ठरलं ना, तुम्ही केलं का तो विधी, ते डोक्यातून काढून टाका. कारण नसताना त्या गोष्टी आपल्या डोक्यात जाण्याची काही गरज नाही. काळ आणि वेळ आली की कुठल्याही गोष्टीला वेळ लागत नाही. काही वेळा काळ येतो पण वेळ नसते. वेळ आणि काळ दोन्ही एकत्र यावे लागतात. म्हणजे फक्त आता साखरपुडा करता आणि दिवाळीनंतर लग्न करायचे म्हणून काय अडचण आहे? तर दोन्हींकडे अडचण आहे. एकीकडे आर्थिक आणि एकीकडे शारीरिक. ठीक आहे. म्हणजे स्वरूप स्थिती जी सांगितली आहे ती माणसाची दुःख दूर होण्याकरता, त्याच्याकरता दर्शनशास्त्र आहे. शेवटी संप्रदाय एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात. कोणत्या कोणत्या मार्गाने निघाले तरी शेवटी ध्येय एकच आहे. कोण? ईश्वर. किती तुम्ही धार्मिक ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये थोडा तुम्हाला फरक सापडणार. तो रामानुचार्य संप्रदायाचा आहे का, शंकराचार्य संप्रदायाचा आहे का, निंबार्काचार्य संप्रदायाचा आहे का, वल्लभाचार्य संप्रदाय, एकूण 4 संप्रदाय.
पण त्याच्यामध्ये दोन भाग, एक द्वैत आणि दुसरा अद्वैत. मग ज्ञानेश्वर माऊलीने याच्यावर एक सुंदर ओवी लिहिली, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नावे. गुरु काय करतो, द्वैतात राहायला सांगतो आणि अद्वैत समजून देतो, अद्वैत समजून देतो. द्वैताची झाडणी, द्वैत संपवून टाकतो आणि अद्वैत समजून देतो. दुसरा विषय, महाराज न्यायशास्त्र वैशेषिक ऐकून ठेवा, सांख्यशास्त्र, योग, मीमांसा, वेदांत अशी 6 दर्शनं आहेत. प्रत्येक दर्शनाचा वेगळा संप्रदाय दिसतो. वेदांतामध्ये पुन्हा द्वैत, द्वैताद्वैत, शुद्ध द्वैत, विशिष्ट द्वैत आणि केवळ द्वैत असे संप्रदाय आहेत. बाकी एवढा डोक्याला त्रास आहे. या संप्रदायामध्ये जो तो आपलं बरोबर आहे असं सांगतो, यावरून शास्त्राची चर्चा होते, म्हणून आमचा गोंधळ होतो. उत्तर आहे, भारतीय तत्त्वज्ञानातील सर्व दर्शन, उपदर्शन, सर्व संप्रदाय, उपसंप्रदायाचं तत्त्वज्ञान सगळं समत्वालाच मानतं. मग समत्व जाणणं सोपं आहे, कारण तुम्ही अनेक चर्चा ऐकल्या की तुम्हाला समत्व जाणता येईल, कळेल. पण समत्वाचा अनुभूती आली पाहिजे. तुम्ही जो समन्वय गाठलाय त्याची अनुभूती आली पाहिजे, आणि अनुभूती घेणं हीच बुद्धीची अंतिम शक्ती आहे. बुद्धीची अंतिम शक्ती आहे. बघा, तुम्ही एखादं काम करत असलात आणि तुमचं नुकसान झालं तर तुम्ही लगेच डिसमूड होऊन जातात. तुमच्या बुद्धीने काय केलं पाहिजे की आता झालंय नुकसान, आता हे कार्य आपल्याला पार पाडायचं आहे, म्हणजे त्या कार्यात लागायचं. आणि ते कार्य झाल्यानंतर हे आपलं नुकसान कशामुळे झालं याचा फक्त अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे पुढच्या वेळा अशी चूक होता कामा नये. म्हणून काही मुलं पेपर लिहून गेल्यानंतर असा विचार करतात की आपलं चुकलं कुठे, 4 मार्काचं कुठे चुकलं. तो अनुभूती घेतो त्याची कुठे चुकल्याचं. आता पेपर पाहायला मिळतात, पूर्वी पेपर मिळत नसत. पैसे भरले तर कोर्टात ते पेपर नेता येतो, तिथे तपासावा लागतो. आता पद्धत खूप झाली. पण पूर्वी हुशार विद्यार्थी आपलं चुकलं कसं तो पुन्हा पूर्ण पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचे, आणि जिथे चूक आली तिथे त्यांना उत्तर सांगा, आपण इथे चुकलो. म्हणजे स्वतः अनुभूती घेता स्वतः चुकल्याची. म्हणून आपली चूक कुठे होते. नाथ महाराजांचं उदाहरण आहे. रात्रीचे 2 वाजून गेले, हिशोबच करून राहिले. अरे एका झोपला नाही अजून, म्हणे महाराज गणितातली चूक सापडत नाही. अरे गणितातली चूक पाहण्यापेक्षा आयुष्यातली चूक पहा. झालं काम, कळून गेलो नाथ महाराजांना. अनुभूती आली की खरोखर आपण एवढी रात्र घालून दिली एक चुकी करता, आणि आपल्या जीवनातली चूक काय, एवढाच गुरुचा उपदेश झाला आणि नाथ महाराज परमार्थ मार्गामध्ये टाकला. अनुभूती घेताना काय परिस्थिती झाली. यात्रेला गुरु निघाले. त्र्यंबकेश्वरपर्यंत जनार्दन स्वामी बरोबर आले नाथांच्या, आणि मग तू चालला जात आहे, ठीक आहे. बाकीचे म्हणे गुरु बरोबर नाही. अरे गुरु आपल्याला सोडून जातच नाही म्हणे. ते देहाने गेले पण कार्याने आपल्याबरोबर आहे. आपण आता गुरु नसल्यामुळे तंतोतंत वागावं लागेल आपल्याला. गुरु बरोबर असल्यामुळे आपण निश्चिंत होतो. आणि त्याच यात्रेमध्ये पैठणहून दर्शन करून ये सांगितलं होतं, म्हणून पैठणला गेले. त्यांच्या मागे आजोबा आणि आजी आले. जनार्दन स्वामी म्हणे आमचा सगळा संसार बिघडून टाकला तुम्ही आमच्या पोराला, ठीक आहे काय इच्छा आहे तुमची. म्हणजे त्याला लग्न करावं हे लिहून दिलं म्हणायचे. त्याला आलं की पत्र देऊन दे. नाथ महाराजांजवळ आजोबा आजी आले. म्हणे का रे कुठे गेला. म्हणे यात्रेला. आम्ही तुझ्या गुरुला भेटून आलो. हां, म्हणजे गुरुला सांगितलं म्हणे की तुम्ही आमच्या नातवाला फसवलं. गुरुने पत्र दिलं. माझ्या गुरुने पत्र दिलं. म्हणे नमस्कार. काय लिहिलं आहे म्हणे याच्यात. पत्र काय उघडलं नाही.
म्हणजे काय लिहिलंय, तू लग्न करा, चला म्हणे घरी. पत्र उघडलं नाही. विचार करा, आपल्यासारखा असतं तर बुवा गेल्यावर बुवाचे थैल्यात पुत्तापासून पाहतो आपण काय काय. खुशाल एकमेकांच्या बॅगात तपा झांबलता ना हो, आणि वारीत चालले म्हणे. मधू आठवतं ना, वारीत कसं काय आठवलं पाहिजे या गोष्टी लक्षात पाहिजे. कोणत्याही गावाला भुक्कड गाव म्हणायचं नाही वारीमध्ये. परमात्मा इतका मोठा आहे, 4 गावांना कमी देतो आणि एका गावामध्ये भरगच्च देतो. वारीचे फळ आहे ते. या कलियुगात खरी वारी घडू देत नाही देव, कारण इतकं मिळतं आणि फेकून देतात सगळे लोक. आणि खोटं बोलता नाही माणदोळ म्हणून, त्यांना खोटं बोलण्याचं काही दोष वाटतच नाही त्याच्यामध्ये. म्हणून ते म्हणतात की भारतीय तत्वज्ञानामध्ये अनुभूती आली पाहिजे, आणि जेव्हा अनुभूती येते तेव्हा बुद्धीचा पूर्ण विकास झालेला असतो. बुद्धी पूर्ण विकसित झाली त्या पुरुषाला सगळ्या संप्रदायामध्ये समत्व दिसतं. पण या सगळ्या उत्तरांचा 2च वाक्यात उपयोग आहे, समत्व. जोपर्यंत ममत्व आहे तोपर्यंत समत्व येत नाही. ज्या वेळेला ईश्वरावर ममत्व बसून जातं त्यावेळेला समत्व येतं. म्हणून समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते. आता हे पोरं देव घासत होते ना, ते 2 ग्रस्त जे मागून आले ते म्हणे, दादा आम्हाला काही सेवा असेल. म्हटलं भाऊ इथे काम कमी, सेवा करणारे जास्ती आहे, त्यामुळे काही काम कमी आमच्याकडे आणि सेवा. पण सकाळी पोरांनी एकदम मनापासून 6:30 पासून सुरुवात केली होती स्वच्छता करायला. जेव्हा 11 वाजता ते माणसं आले तोपर्यंत जवळपास सगळं होऊन गेलेलं. त्यांनी मी गेल्यावर नुसतं टाइमपास केला आणि चालले गेले ते. कारण होऊनच गेलेलं होतं ना. कसं आहे, काम कमी आहे पण करणारे जास्त आहे. त्याचं कारण आहे, मी तुम्हाला अनेक वेळा सांगतो, या लोकांनी श्रमदानावर हे उभं केलेलं आहे. कोणाचं पुण्य आहे? पूर्वीच्या लोकांनी जे श्रम केलं इथे त्याचं पुण्य आहे. त्याच्याशिवाय नाही असं घडत. काही आज खर्च आला काही नाही. का? तो श्रमाचं पुण्य आहे. आणि म्हणून सगळ्यात मोठं दान महत्वाचं आहे, श्रमदान. श्रम केल्यानं शरीरातून पाप बाहेर पडतं. पण ते श्रम करताना टवाळी टिंगल करायची नाही, दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही. नाही तर मग काय, तो वाचेनं पाप होत जातं आणि हाताने सेवा होत जाते. आणि असं जर वाचेने आपण बोलत गेलो तर काय होईल? म्हणून ते म्हणतात समत्वाची अनुभूती आली पाहिजे. आणि समत्वाची बुद्धी अनेक ऋषी संत महात्म्यांना झाली, म्हणून ते महात्मे आजही आपल्यात आहेत. विषमत्व चांगदेवाचं होतं, समत्व ज्ञानदेवाचं होतं. शेवटी चांगदेवानं शिष्यत्व पत्करलं आणि चांगदेव समत्व बुद्धीला
नामदेवामध्ये ममत्व होतं, समत्व होतं, पण ममत्व होतं. त्यामुळे नामदेवाला सांगितलं नामा तू कच्चा म्हणून जेव्हा एवढं म्हणजे मग काय करू, जातो. गेले नामदेव आणि असे पक्के होऊन आले. म्हणून पूर्वीचे लोक भजन करायचे ना, देवाला सांगायचे, देवा मी बरा अथवा वाईट तुलाची माहीत, मी कसा आहे हे तुला माहीत आहे. संप्रदायामध्ये आडभंगनाथ सुद्धा आहे, भरतरी पण आहे. म्हणून ते म्हणतात, दुसरा प्रश्न विचारलाय महाराज, आता आपल्या शरीराची जी अवस्था आहे त्याच्याबद्दल, ऋतंभरा प्राज्ञा असेल तर समत्व बुद्धी प्राप्त होते का? ऋतंभरा प्राज्ञा बुद्धीच्या पुढची अवस्था. ऋतंभरा प्राज्ञा ही असामान्य आहे. ऋतंभरा प्राज्ञा प्राप्त झाली तरी पुरुषाच्या बुद्धीतला संशय जात नाही. हो, कारण विपर्यास दोष हे निर्माण होतच असतात शरीरामध्ये. विपर्यास संबंधानं, संगतीनं, संपर्कानं आणि अन्नानं. विपर्यास तुम्ही आपण कोणाचं ऐकलं ना की लगेच विपर्यास होऊन जातं. आणि त्या विपर्यासाच्या योगानं माणसाचं समत्व ढळून जातं. म्हणून बुद्धीचं स्वरूप तिरोहित होऊ शकतं. समत्व बुद्धी येण्यासाठी शास्त्र प्रीती, गुरुप्रीती आणि आत्मप्रीती असावी लागते. समत्व येण्यासाठी शास्त्रावर प्रीती पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीत लिहिते बा, शास्त्राधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नव्हावे लोकापती. आपल्याला असं सांगितलंय की आंघोळ करताना जर आपण दुसरं बोललो तर आपल्या शरीरातलं वरुण देवता पाप घालवत नाही. मग बरेच लोक आंघोळीच्या वेळेला एवढा गंगेचा यमुनेचा मंत्र म्हणतात की शेजारीची झोप मोडते. गंगा यमुना यांचं स्मरण करायचं पण होठातच, मोठ्याने बोलायचं नाही. हा, नदीवर तुम्ही उडी मारताना मोठ्याने म्हटलं तर हरकत नाही, पण आपल्या घरामध्ये, कारण वरुण देवताला त्याचंच नाव घेतलेलं आवडतं, दुसऱ्याचं घेतलेलं आवडत नाही. शंकराच्या डोक्यावर आधी एक गंगा होती, कोणती? ज्ञानगंगा. आणि ही दुसरी जी गेली ही गंगा. मग शंकरानं पाहिलं की बात इथे तर मतभेद होतील, दोन आल्या, तर मग स्वतःचं नाव लिहून दिलं गंगाधर. गंगा धारण केली म्हणून नाव करून टाकलं गंगाधर. धारण केली आहे, पण ज्ञानगंगा तर होतीच ना, ती जटेतूनच बाहेर पडली होती. म्हणून ते म्हणतात की ही ऋतंभरा समत्व बुद्धीला येण्याकरता शास्त्रप्रीती, गुरुप्रीती आणि आत्मप्रीती. आत्मप्रीती म्हणजे गुरुप्रीती कळून जाईल आपल्याला, शास्त्राची आत्मप्रीती. माझा आत्मोद्धार होण्याकरता तळमळ पाहिजे, की झालाच पाहिजे याच जन्मात, दुसऱ्या जन्माची खटाटोप नको. शास्त्रप्रतीती म्हणजे शास्त्राचं तात्पर्य काय आहे याचं योग्य आकलन झालं पाहिजे. शास्त्रप्रीती मिळाली की गुरुकृपा झाल्याशिवाय राहत नाही, आणि गुरुकृपा झाली की अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. अनुभूती म्हणजे आत्मप्रचिती. आपली आपली प्रचिती आपल्याला आली पाहिजे की बस आता या एका हरी वाचून माझं दुसरं कोणी नाही. म्हणून गुरुकृपा झाली तर शास्त्रातले तात्पर्याचंही कळून जातं. गुरुकृपा झाली म्हणजे शास्त्राचं तात्पर्य कळून जातं. म्हणून
तात्पर्य अनुभूती याला गुरुप्रीती म्हणतात. शास्त्रप्रीती गुरुप्रीती लाभली की दोघींचा संवाद होऊन आत्मप्रीती लाभते. आत्मप्रती सर्वत्र एकच आहे, मात्र एवढं लक्षात ठेवा, जेवढे संप्रदाय आहे त्याची आत्मप्रचिती एकच आहे. मग जर आत्मप्रचिती सगळ्या संप्रदायाची सगळ्या शास्त्राची एकच आहे, तर मग शास्त्र वेगळे कुठून आले? फळ एकच आहे ना. बैलगाडीने काशीला गेलं काय, रेल्वेने काशीला, काशी येणारच आहे तशी. पंढरपूरला कशाने जात तुम्ही? प्रचिती एकच आहे, पांडुरंगाचं दर्शन. आत्मप्रचिती आली. बडोद्याला एक डोंगरे महाराजांबरोबर एक ब्राह्मण राहत असत. ते नोकरीला होते शाळेमध्ये, पण त्यांना सारखी आवड होती महाराजांना. मग ते सुट्टी तिकडे महाराजांबरोबर जायचे. मग शाळेने असं त्यांना एक सवलत दिली होती की तुम्हाला ज्या वेळेस अशी उपरती होईल किंवा महाराजांबरोबर जायचं त्यावेळेस तुम्ही चाललं जायचं, रजेची काही काळजी करायची नाही, अशी एक सवलत आली होती त्यांना. तर त्यांना जी प्रचिती यायला लागली आणि ते जाऊन आल्यानंतर शाळेचं काम म्हणजे इतकं झपाट्याने करायचे की बाकीच्या लोकांचं राहून गेलं असलं तरी ते करून मोकळे व्हायचे. रिटायर झाले आणि मग डोंगरे महाराज निवर्तले होते. बडोद्याला त्यांना थोडा शरीराला त्रास होता म्हणून एका डॉक्टरकडे गेले ते. त्यांचं आडनाव होतं अग्निहोत्री. आणि त्याच्या आधी एक माणूस आला, त्याला थोडा त्रास होत होता. तर तो माणूस म्हणे, अहो महाराज तुम्ही ब्राह्मण आहे, डोंगरे महाराज बरोबर राहिले आहे, तुमची सहन करण्याची शक्ती खूप आहे, माझी कमी आहे, मला आधी जाते. म्हणजे जा बाबा. त्या माणसाला तपासलं, तो पुढे गेला, हे ते बाकावर झोपले, ते गेले. म्हणजे डॉक्टरपर्यंत गेले नाही ते. पण अंतिम समयीसुद्धा त्यांनी डोंगरे महाराजांबरोबर तुम्ही आहे, तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्हाला सहन करण्याची शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे, असं बोललेल्या माणसाला रस्ता दिला आणि गेले. मग बाकीचे लोक म्हणे काय केलं, स्वतःचा देव गेलं? नाही, त्यांना कोणत्याही यातना न करता जर तिथे गेल्यावर तो हार्ट अटॅक आला असता तर डॉक्टरने पंचिंग बिंचिंग करून बिलकुल प्रयत्न करून त्यांना जागवलं असतं. पण त्यांच्या शरीराला कुठेही यातना होणाऱ्या नव्हत्या म्हणून अंतिम समय तो पुढे गेला आणि यांचा देह सुटला. वरच्या लोकांना वाईट वाटलं ते, पण अनुभूतीने ते चांगलं झालं. हां, असं तिथेच संपले. जेव्हा माझ्याकडे बातमी आली मी तेव्हा 40 वाजता समोर दिलं. म्हणे अरे बस सोपं नाही ना, अंतिम समय सुद्धा तू जा, मी नाही जात, काही हरकत नाही. नाही तर माणूस तिथे सुद्धा भानगडी करता, लोक नंबर करतात. त्यांनी नाही केला, कारण संताबरोबर राहिल्यामुळे सहानुभूती देऊन शेवटच्या वेळेला गेले. बरं, दैवगाने बरोबर कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, एकटंच होते. तर ही सहानुभूती जी आहे ना, ही सुद्धा बुद्धीने समत्व केल्याशिवाय येत नाही. नाही तर सहानुभूती सोपी नाही. सख्या लग्न ठरलं तरी सख्या भावाला सख्खा भाऊ सांगत नाही अशी गोष्ट आहे. सासऱ्याला माहिती असतं पण भावाला माहिती नसतं, असं आहे. आणि म्हणूनच लोक म्हणतात सख्खा भाऊ पक्का. म्हणून ते म्हणतात की आत्मप्रचिती येणे केवळ ग्रंथ वाचून होत नाही. आता तुम्ही अनेक ग्रंथ वाचले तर काय होते, तुम्हाला त्याचं वर्णन सांगताय महाराज. भ्रांती, प्रमाद, हे दोष अतिग्रंथ वाचून लोकांमध्ये येतात. आणि शेवटी म्हणतात मी सगळं पाहिलंय, कशातच काही ठिकाणा नाही, सोडून. आणि त्याच्यापेक्षा नुसतं व्यंकटेश स्तोत्र वाचणारा काहीच करत नाही, रोज व्यंकटेश स्तोत्र वाचतो आणि त्याची देवावर प्रीती बसून जाते.
त्या व्यंकटेश स्तोत्रातलं एक गोष्ट फार आवडते मला. देवा तुझ्या हातातल्या गदेनं माझ्या कर्माचा छेदना करून टाकला. हा देवाच्या हातातला जसा ठेचा ठेचतो आपण आणि जितका चांगला ठेचला जातो कोणत्याही धातूपेक्षा पालेभाज्या लाकडानं ठेचलेल्या श्रेष्ठ सांगितले आहे. त्याचं कारण आहे लाकडातला गुण त्याच्यात जात नाही, बाकीच्या गोष्टींचा गुण जातो. काष्टपात्र जे आहे ना त्या काष्टपात्राचं तो सुकून गेल्यामुळे त्याच्यात गुण नाही जात. पण लोखंड घ्या, पितळ घ्या, तांब घ्या, कशाचा गुण त्याच्यात जातो. म्हणून काष्टपात्र. यज्ञामध्ये सगळी पात्र कशाची असतात? काष्टाची. त्याचं कारणच ते आहे. म्हणून स्टीलच्या पळीने आहुती गुण नाही का. रामायणामध्ये वर्णन येतं, नावाड्याने आपल्या पत्नीला सांगितलं आपलं स्वयंपाक करायचं घेऊन ये म्हणे. परात लाकडाची होती ती. तर शास्त्रकार म्हणतात त्याने लाकडाची परात का आणली. शास्त्रकारांनी विचार सांगितला आहे की रामाचे पाय त्या परातीला लागले, त्याच्यात पाणी टाकलं, रोज रामाच्या पायाची भाकरी खायला मिळेल म्हणून नावाड्याने काष्टपात्र आणलाय. कुठपर्यंत शास्त्रकार गेले. लाकडाची परात होती पूर्वी, तर त्या रामाचे पाय धुवायला का आणली परात. तर रोज त्या रामाच्या चरणाची, म्हणजे शास्त्रकार लिहिणाऱ्याने तर लिहून टाकलंय, पण त्याच्यावर कवीम करोती काव्य आणि रसम जानाति पंडित. तर लक्ष्मणाने पाहिलं, तेही पाहिलं, तर राम हसत होते. म्हणे देवा अरे त्याने डोकं किती चालवलंय. मग हा इतका तुमचा प्रेमी कसा. म्हणे तो मागच्या जन्माचा माझा आहे. म्हणे कोण होता. कछुआ, कासव होता मागच्या. किती किती संबंध दिले. अहो इतकी स्थिर बुद्धी. तुमचा माझा धंदा एकच एवढं बोलून टाकायचं देवाला. काही परिचय असल्याशिवाय बोलला का माणूस. आता काही लोक असे जुने लागा आले की असं बोलताना माझ्याशी गाव कोण आहे. अरे म्हटलं जुने संबंध आहे ना त्या काळचे. ते तसंच बोलणार. ते आज असं कसं काय बोलणार आमच्याशी. समोरच्या माणसाला ते वेगळं दिसतं. म्हटलं नाही ते बरोबर आहे. ते जे संबंध आहे. भगवंताने जेवता जेवता सुदामाच्या अंगाला हात लावून दिला. तिथे शासनात बसत नव्हतं. तर म्हणजे जाऊ दे, मला ते दिवस आठवले आता, तू काही बोलू नको. म्हणून देवाजवळ शास्त्र पांगळं झालं. देवाजवळ शास्त्र पांगळं झालं. म्हणून ते म्हणतात भारतात सद्गुरूचं महत्त्व आणि संप्रदाय एवढ्या करता आहे. सद्गुरूच्या कृपेशिवाय आत्मप्रचितीच्या ध्येयापर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. म्हणून शास्त्र आणि सद्गुरू यात तफावत आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरध्या येऊनी हानी केली. उद्या 9ला प्रवचन सुरू होईल.